श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. त्या अमावस्या आहे. या अमावस्या तिथीला जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात. भरपूर जणांच्या घरामध्ये पितृदोष असतो, काल सर्प दोष असतो, नजर दोष असतो, तसेच नवरा बायकोमध्ये विवाद होतात. अमावस्या पौर्णिमा जवळ आली की घरामध्ये भांडणे होतात किंवा मुलेच अचानक आजारी पडतात. आपल्याला देखील या गोष्टी समजत नाही, पण त्या गोष्टी काही दिवसांनी आपल्या लक्षात येतात. मग अशा वेळेस काय करावे? तसेच घरामध्ये जर लग्न जमत नसेल, विवाहामध्ये अडचणी अडथळे येत असतील तर समजून जा की आपल्या घरामध्ये पितृदोष आहे. तसेच भरपूर वेळा असे होते की आपण एखादं काम करायला घेतलं आणि ते काम पूर्णच होत नाही. मग त्या कामामध्ये मध्येच काहीतरी अडचण येणार, मध्येच काहीतरी अडथळे येणार. ते काम शेवटपर्यंत नेण्यासाठी आपल्याला खूप मेहनत करावी लागत असेल. अशा वेळेस तुमच्या घरामध्ये पितृदोष हा नक्कीच आहे असे समजून घ्यावे. जेव्हा आपले पितृ खुश असतील तेव्हा आपली सर्व कामे ही मार्गी लागतात. तसेच आपल्या कामामध्ये अडचणी अडथळे येत नाही आणि मुलांचे विवाह देखील लवकर जुळून येतात. तर या अमावस्या तिथीला आपल्याला काही उपाय करायचे आहे, ज्यामुळे हे आपले सर्व अडचणी अडथळे नक्कीच दूर होतील. हिंदू धर्मात अमावस्येला विशेष महत्त्व आहे. 2023 सालची शेवटची अमावस्या म्हणजे कार्तिक अमावस्या 12 डिसेंबरला आहे. अमावस्येच्या दिवशी स्नान, दान आणि उपासनेचा विशेष लाभ होतो. असे म्हणतात या दिवशी जर काही उपाय केले तर पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. अमावस्येच्या दिवशी हनुमानजी आणि मंगळाची देखील पूजा करावी. त्यांची यथोचित पूजा करून काही उपाय केल्याने जीवनातील अडचणी देखील दूर होतात. तसेच आपला जो काही आर्थिक टंचाईचा त्रास आहे तो देखील दूर होतो. तर या दिवशी आपल्याला दही भात ठेवायचा आहे. तर मग हा दही भात कसा ठेवायचा आणि कोणत्या पद्धतीने ठेवायचा ही माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. तर आपल्याला हा उपाय करायचा आहे संध्याकाळी, म्हणजे अमावस्येच्या दिवशी 12 डिसेंबरला तुम्ही संध्याकाळी हा उपाय केला तरी पण चालेल, किंवा 12 डिसेंबरला जमले नाही तर 13 डिसेंबरला संध्याकाळी देखील हा उपाय करू शकता. मार्गशीर्ष महिन्याची अमावस्या 12 डिसेंबरला सकाळी 6:24 सुरू होईल ते 13 डिसेंबरला पहाटे 5:01 समाप्त होईल. त्यामुळे तुम्ही 13 डिसेंबरला संध्याकाळी हा उपाय केला तरी पण चालेल आणि शक्य असेल तर 12 डिसेंबरलाच हा उपाय करावा. तर यासाठी आपल्याला काय करायचे आहे? हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. अगदी सर्वांचे जेवण झाल्यावरती, आपलं सर्व काही काम व्यवस्थितरित्या उरकल्यावरती आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर यासाठी आपल्याला मूठभर तांदूळ घ्यायचे आहे आणि ते पातेल्यामध्ये शिजवून घ्यायचे आहे. अगदी छोटा ग्लास असेल, छोटी वाटी असेल तेवढे तांदूळ शिजवले तरी पण चालेल आपल्याला, कारण की हे तांदूळ आपल्याला खायचे नाही. तर आपल्याला हा भात बाहेर ठेवायचा आहे. मग हा भात शिजवून घ्यायचा आहे. भात शिजवताना आपण त्यामध्ये मीठ टाकायचे नाही. मग त्यानंतर तुम्ही एखाद्या नोटबुकचा पेपर घ्या किंवा एखादा द्रोण, पत्रवाळी देखील घेऊ शकता, कारण की आपल्याला हा भात बाहेर ठेवायचा आहे. परत जर तुम्ही प्लेट किंवा ताट वापरले परत ते घरामध्ये आपल्याला आणता येणार नाही. त्यामुळे तुम्ही एखादा पुठ्ठा घेतला तरी पण चालेल. त्यानंतर भात शिजवून झाल्यानंतर आपल्याला तो थोडा थंड होऊन द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला तो पुठ्ठ्यावरती ठेवायचा आहे. पुठ्ठ्यावरती आपल्याला भात ठेवायचा. भातावरती आपण थोडेसे दही टाकायचे आहे. अगदी 2 चमचे दही टाकले तरी पण चालेल. थोडेसे हळदी कुंकू अर्पण त्यावरती करायचे आहे आणि आपल्याला आपल्या पूर्वजांचे नामस्मरण करायचे आहे. पूर्वजांचे जी काही नावे असतील ती नावे आपल्याला घ्यायची आहे. पूर्वजांची नावे माहीत नसतील तर तुम्ही ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर आपल्याला हा भात दक्षिण दिशेकडे ठेवायचा आहे. मग दक्षिण दिशेकडे एखाद्या टेबलवरती किंवा एखाद्या खुर्चीवरती हा भात ठेवला तरी पण चालेल. त्यानंतर आपण 2 मिनिटे त्या भाताकडे बघायचे आहे. त्यांना प्रार्थना करायची आहे की आमच्याकडून तुमची कोणती सेवा झाली नसेल तर त्याबद्दल माफी आपण मागायची आहे. छोट्या मोठ्यांकडून तुमचे नामस्मरण झाले नसेल तर मी माफी मागते. मला इथून पुढे जशी होईल तशी मी आपली सेवा करण्याचा प्रयत्न करेन, पण माझ्या घरामध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते दूर होऊ द्या. माझ्या आयुष्यातील अडचणी अडथळे हे दूर होऊ द्या. आपल्याला म्हणजेच माफी मागायची आहे की आपल्याकडून ज्या काही चुका झाल्या असतील. भरपूर वेळा आपल्याकडून असे होते की आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात. पूर्वजांसाठी हे ठेवायचं, ते ठेवायचं, पण आपल्या ते लक्षात राहत नाही, आपण विसरून जातो. मग अशा गोष्टींसाठीच आपण पूर्वजांचे नामस्मरण करायचे आहे, त्यांच्याकडे माफी मागायची आहे. तसेच प्रार्थना देखील करायची आहे आपल्या आयुष्यातील अडचणी अडथळे हे दूर होण्यासाठी. त्यानंतर आपल्याला तो भात आपल्या बाथरूममध्ये ठेवायचा आहे.
तर आता बाथरूम म्हणजे अंघोळीच्या बाथरूममध्ये आपण हा भात ठेवायचा आहे. बाथरूम एकदम कोरडं पाहिजे. तुम्ही अगोदरच बाथरूममध्ये कोणी जाणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच सर्वांना सांगून ठेवा की बाथरूममध्ये असे केलेले आहे, किंवा लहान मुले सारखे विचारत असतात की आई हे काय केलंय काय केलंय. त्यापेक्षा तुम्ही त्यांना अगोदरच सांगून ठेवा की हा उपाय केलाय किंवा पूर्वजांसाठी काहीतरी केलंय असे तुम्ही त्या मुलांना सांगा. म्हणजे मध्येच कोणी रोखणार नाही, टोकणार नाही. आपल्याला हा भात अंघोळीच्या बाथरूममध्ये ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला ते बाथरूमचा दरवाजा बंद करायचा आहे आणि बाथरूममध्ये कोणीही जाणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. म्हणजे तुमचं जेव्हा सर्वजण झोपायला जातील तेव्हा जरी हा उपाय केला तरी पण चालेल. त्यानंतर आपण कोणीच बाथरूममध्ये जायचे नाही. बाथरूमचा दरवाजा बंद करा आणि तसेच तुम्ही झोपी जा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा तो भात उचलायचा आहे. तो भात उचलल्यानंतर आपल्याला घराच्या बाहेर हा भात टाकायचा आहे, म्हणजे ठेवायचा आहे, जेणेकरून एखादा पक्षी तो भात खाऊन जाईल. अशा ठिकाणी तुम्ही हा भात ठेवू शकता. मग एखाद्या गवतावर बाहेरच्या दिशेला कुठे पण जा. दक्षिण दिशेकडे गेले तर अतिउत्तम होईल, पण तुम्हाला जिथे जमेल तिथे तुम्ही हा भात ठेवून यायचा आहे. अगदी सकाळी सकाळी उठल्यावरतीच हा उपाय करा. तसेच आपल्याला कोणी बघणार नाही, बघितले तरी काही प्रॉब्लेम नाही, पण बघितल्यावरती कोणी ना कोणी सारखे प्रश्न विचारत असतं. त्यापेक्षा आपल्याला कोणी बघणार नाही याची काळजी घ्या. तसेच आपल्याला मागे वळून अजिबातही बघायचे नाही. मग तुम्ही आल्यावरती प्रथम हातपाय तोंड धुवा, नंतर अंघोळ करा. अंघोळ झाल्यानंतर नित्यकर्मे आटोपल्यानंतर आपल्याला देवापुढे बसायचे आहे आणि देवाला प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यातील सर्व अडचणी अडथळे हे संपू दे, पितरांच्या आत्म्याला शांती लाभू दे, अशी तुम्ही मनोकामना करायची आहे. तुमची जर एखादी इच्छा असेल तर ती देखील बोलायची आहे. यामुळे आपल्या घरामध्ये जी काही बाधा झालेली असेल ती देखील दूर होईल. जर घरामध्ये नजर बाधा झालेली असेल तर ती देखील दूर होईल. भरपूर वेळा आपल्याकडे कोणी ना कोणी येत असतं, पण प्रत्येकाचीच आपल्याबद्दल चांगली इच्छा असते की आपलं चांगलं व्हावं असं नाही. तर कुणाच्या ना कुणाच्या मनामध्ये काहीतरी वाईट इच्छाही असतेच आणि त्यामध्ये असणारी जी नकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्या घरामध्ये कुठेतरी साठलेली असते. त्यामुळे ती दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा आहे. आणि ज्यांना हा उपाय करणे शक्य नाही तर त्यांच्यासाठी मी दुसरा उपाय सांगणार आहे. तर ज्यांच्याकडे पैसा येत नाही, कर्ज हे फिटत नसेल किंवा आर्थिक टंचाई ही भरपूर जणांकडे असते. पैसा हा येत नाही, पैसा आला तरी तो स्थिर राहत नाही, कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो किंवा मेहनत करून देखील आपल्याला त्याचा मोबदला हा मिळत नाही. तर यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे. तर पिंपळाच्या झाडाची आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे. पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचे आहे. तसेच आपण पिंपळाच्या झाडाजवळ शुद्ध तुपाचा दिवा देखील लावायचा आहे. मग तुम्ही मातीचा दिवा घेऊ शकता किंवा कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल. फक्त शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. मग तिथे पिंपळाच्या झाडाखाली हा दिवा तुम्ही प्रज्वलित करावा. दिव्याला देखील हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे. तसेच 11, 21 तुम्ही प्रदक्षिणा देखील घालू शकता. आपण जेव्हा पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालत असतो तेव्हा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप देखील करायचा आहे. पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो, त्यामुळे तुम्ही प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला पिंपळाच्या झाडाची पूजा ही अवश्य करत चला. तसेच आपल्याला पिंपळाच्या झाडापाशी बसून प्रार्थना करायची आहे. तुमच्या आयुष्यातील आर्थिक टंचाई आहे ती दूर होऊ दे, किंवा घरात पैसा येत नाहीये, पैसा टिकत नाही, पैसा कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो, मेहनत घेतोय पण मेहनतीचा मोबदला मिळत नाही, हे सर्व तुम्ही तिथे बसून सांगायचे आहे. बघा, तुमची मनोकामना जी काही आहे ती लवकरात लवकर पूर्ण होईल. तसेच आपल्या आयुष्यात येणारी जी काही आर्थिक टंचाई आहे ती देखील दूर होईल. पिंपळाच्या झाडाचा हा उपाय खूप म्हणजे खूप प्रभावी आहे, त्यामुळे तुम्ही हा उपाय आवर्जून करून बघावा. बघा, तुमच्या आयुष्यात देखील तुम्हाला बदल हा बघायला मिळेल. तसेच या दिवशी आपण धनाची माता म्हणजेच आपली लक्ष्मी माता तिचे पूजन करायला विसरायचे नाही. कारण लक्ष्मी माता जर प्रसन्न असेल तर आपल्या घरामध्ये कायम पैसा हा राहतो. तसेच घरात सुख, शांती आणि समृद्धी ही राहतेच. मग तुम्ही लक्ष्मी मातेला कमळाचे फूल हे अर्पण करावे. आता कमळाचे फूल मिळणे हे शक्य होत नाही, मग तुम्ही गुलाबाचे फूल देखील अर्पण करू शकता. तसेच तांदळाच्या खिरीचा नैवेद्य देखील माता लक्ष्मीला आपण अर्पण करायचा आहे. या दिवशी तुम्ही आवर्जून तांदळाची खीर ही बनवावी व सर्वांनीही ग्रहण देखील करावे.
तसेच आपण इच्छापूर्तीसाठी ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप देखील करायचा आहे. यामुळे माता लक्ष्मी ही लवकरच तुमची इच्छा ही पूर्ण करेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.